नमस्कार. आपण आज माहिती घेणार आहोत लिपीलँड ॲग्रोचे परिपूर्ण उत्पादन पोषणविषयी. तर पोषण म्हणजे सगळं नावातच सामावलेलं आहे. कारण हे झाडाला देतं मुख्य तसंच दुय्यम अन्नद्रव्ये. जनरली आपण पाहतो की समजा आपल्याला एखाद्या पिकामध्ये फॉर एक्झाम्पल ऊसाचं पीक आहे. त्यामध्ये पानं पिवळी पडलेली आहेत. तर ते कशामुळे पडले हे लक्षात येत नाही. ती नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे, मॅग्नेशियमची आहे, की फेरसची डिफिशियन्सी आहे. तर जर आपण हे पोषण त्यामध्ये वापरलं तर पोषण काय करतं की ज्या कुठल्या मूलद्रव्याची डिफिशियन्सी आहे ते भरून काढतं आणि पिकाची पानं हिरवीगार होतात. पिकाची पूर्ण आजची चांगली उंची वाढते. तसंच हे जर तुम्ही जमिनीद्वारे दिलं तर जमिनीतली पूर्ण जी जैविक परिसंस्था आहे त्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणतं. म्हणजे असं हे एकमेव उत्पादन आहे की हे तुम्ही पानाद्वारे देऊ शकता आणि जमिनीमध्ये सुद्धा देऊ शकता. पानामध्ये दिल्यानंतर काय आहे की ते पानाद्वारे व्यवस्थित शोषलं जातं आणि ते पूर्ण झाडाला उपलब्ध करून दिलं जातं. बदल काय दिसतात तर तुमच्या पानाची रुंदी वाढते, पानामधलं क्लोरोफिल कंटेंट वाढतं, त्यामुळे फोटोसिंथेसिस वाढून झाडामध्ये जी फुलं येणं, फळं येणं आणि तुमचं उत्पादन वाढणं हे व्यवस्थितरित्या वाढलं जातं. तर आता आपण समजून घेऊया की हे पोषण नक्की वापरायचं कशासाठी. तर पोषण तुम्ही वापरू शकताय की झाडाची तुम्हाला योग्यरित्या वाढ करायची. कारण तुम्हाला जर झाड व्यवस्थित वाढलं सुरुवातीच्या स्टेजला तरच तुम्हाला योग्य ते उत्पादन मिळणार आहे. तर त्यामुळं तुम्हाला पानाची रुंदी, झाडाची उंची, सुदृढ झाड बनवणं हे सुरुवातीला गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे वापरू शकता. हे क्रॉप ॲग्नॉस्टिक आणि स्टेज ॲग्नॉस्टिक आहे. म्हणजे हे कोणत्याही पिकासाठी चालतं आणि तुम्ही कोणत्याही स्टेजला देऊ शकता. म्हणजे ते प्रत्येक स्टेजला त्या स्टेजला जे गरज आहे ते मूलद्रव्य पुरवून त्यानुसार त्यामध्ये बदल घडवून आणतं. तर हे आता वापरायचं कसं हे तुम्ही स्प्रेद्वारे वापरू शकता. तसंच तुम्ही हे सॉइलमध्ये सुद्धा वापरू शकता. स्प्रेद्वारे वापरण्यासाठी तुम्ही 2 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आणि त्याचा स्प्रे करायचा आहे. समजा आपल्याला 200 लिटर पाणी लागतंय तर तुम्हाला साधारणतः 400 मिली पोषण घ्यायचं आहे आणि ते पिकासाठी वापरायचं आहे फवारणीद्वारे. तुम्ही जर जमिनीतून देणार असाल तर जमिनीतून तुम्हाला कमीत कमी अर्धा लिटर ते 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये टाकून ते ड्रीपद्वारे सोडायचं आहे आणि ड्रीप चालवायचे आहे. त्या मुळांद्वारे शोषलं जातं आणि त्याचं काम उत्तमरित्या पार पाडतं. हे प्रोडक्ट कुठे मिळू शकतात तर हे प्रोडक्ट आपल्या जवळच्याच कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही ती मागणी नोंदवू शकता आणि हे प्रोडक्ट वापरू शकता.